नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा पार्ट नंबर 6. ओके, आता पार्ट नंबर 6 मध्ये काय बघणार आपण? एक्सरसाइज 1.4 मधील पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन. आता हा जो पहिला क्वेश्चन आहे टोटली डिपेंड्स ऑन रूल्स ऑफ निगेशन, ठीक आहे ना. आणि जो सेकंड क्वेश्चन आहे तो सिंगल इम्प्लिकेशनच्या लॉवर डिपेंड आहे, म्हणजे इक्विव्हॅलेंट काय आहे बा त्याला, ठीक आहे ना. तर आपण आधी बघणार आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट हा टोटली डिपेंड ऑन रूल्स ऑफ निगेशन. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे रूल्स ऑफ निगेशन, बट तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा फास्टमध्ये तुम्हाला समजून सांगतो, मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. आता बघा, रूल्स ऑफ निगेशन पहिला आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. काय असते? निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय असते बघा, याला मल्टिप्लाय करा आतमध्ये, निगेशन पी अँड ऑर याला केल्यावर काय होईल? निगेशन क्यू. हा झाला पहिला नियम. दुसरा आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. काय असते? निगेशन पी ऑर क्यू. काय होईल असं? निगेशन पी ऑर क्यूचं, निगेशन पी ऑरचं अँड निगेशन क्यू झालं. आता थर्ड नंबर बघा कुठला आहे? निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन काय असते बघा? निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय होईल? निगेशन निगेशन गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग पी. थर्ड नंबर कुठला आहे? निगेशन ऑफ कंडिशनल. काय होईल? निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. काय होईल बघा इथे बघा, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हा जो पी आहे तो ॲज इट इज राहील अँड, आणि हा जो क्यू आहे, याला काय लावायचं? अँड निगेशन क्यू. म्हणजे इथं जो आहे ॲरो जवळ त्याला काय लावायचं? फक्त अँड निगेशन क्यू, आणि इथला पी ॲज इट इज, ठीक आहे. आणि तो शेवटचा आहे 5चा, तो कोणता आहे? निगेशन ऑफ बाय कंडिशनल. चला, काय असते याच्यामध्ये? सिंपल आहे, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशन. बघा इथं पण दोन्ही साईडला ॲरो आहे. एकदा पीकडून क्यू बघायचा आणि एकदा क्यूकडून पी बघायचा. काय होईल बघा? पीकडून क्यू बघितला तर आन्सर हेच येईल तुमचं, पी अँड निगेशन क्यू. आणि क्यूकडून पी बघितला, आता क्यू आहे आधी, तर क्यू अँड निगेशन पी, आणि दोघं मदत असतो ऑर. चाललं, हे तुमचे आहे रूल्स ऑफ निगेशन. जर तुम्हाला हे व्यवस्थित माहिती असेल, व्यवस्थित समजलं असेल, तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. जे तुम्हाला इथेच अडचण असेल तर तुम्हाला पुढचा क्वेश्चन समजणार. त्यामुळे तुम्हाला इथे काही अडचण असेल व्यवस्थित समजून घेणे, आणि मी हे जे पूर्ण रूल्स आहे हे तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण यायला नको. तर बघा, आता एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बघा तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ठीक आहे. बघा, तुम्हाला व्यवस्थित जर रूल माहिती असेल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. चला बघा, आता हा क्वेश्चन बघा, गिवन काय आहे? निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. याला तुम्हाला लावायचं आहे निगेशन. बघा निगेशन, बघा इथं व्यवस्थित इन ब्रॅकेट निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. तर त्याला सॉल्व्ह कसं करा बघा. तुम्हाला बघा, निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यूचा बेसिक नियम काय सांगत आहे? इथं हा जो पी आहे ॲज इट लागला पी, अँड इथं ॲरो झाला निगेशन क्यू. म्हणजे इथं पी आहे तर पी लिहिला. इथे कोण आहे? पीच्या ठिकाणी निगेशन क्यू, तर निगेशन क्यू. अँड इथे कोण आहे? पीच्या ठिकाणी इथं ॲरो आहे पी, काय लिहिला? निगेशन पी. ठीक आहे ना. हा कुठं झाला? निगेशन ऑफ कंडिशनल.
हा तुमचा पहिला क्वेश्चन. ओके, बघा मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दिला आणि तुम्हाला साईडला त्याचा नियमसुद्धा लिहून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला व्यवस्थित समजण्यासाठी. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे, पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. आता हा क्वेश्चन नंबर सेकंड बघा, गिवन लिहा व्यवस्थित. गिवन पी अँड निगेशन क्यू. बघा याचं निगेशन इन ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. चला काय विला, हा जो निगेशन आहे आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय विला निगेशन पी अँडचं ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. कुठला नियम झाला हा, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, बघा इथे बघा आता निगेशन निगेशन गेट कॅन्सल. बघा इथे बघा आहे निगेशन निगेशन म्हणजेच काय विला निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, हा झाला तुमचा कुठला नियम झाला इथे, निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे, हे झालं याचं फायनल ॲन्सर. ओके, आता हा झाला तुमचा क्वेश्चन विथ डिटेल्स. जर तुम्ही जर हा क्वेश्चन जर सॉल्व करतो म्हटलं, जर समजा डायरेक्ट सॉल्व करतो म्हटलं तर काय करायचं आहे, जिथं निगेशन नाही तिथं निगेशन देऊन द्यायचं. बघ काय विला निगेशन पी, जिथे ऑर आहे तिथं अँड करा, जिथं अँड आहे तिथं ऑर करायचं. म्हणजे काय विला अँडच्या ठिकाणी ऑर, इथे निगेशन क्यू आहे तर निगेशन काढून टाका. सिम्पल ॲन्सर तुमचं डायरेक्ट ॲन्सर. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण मेथड सांगितलं म्हणजे तुमची बाय प्रोसेस आणि शॉर्टकट मेथड. काय करायचं तुम्हाला शॉर्टकटमध्ये, जिथं निगेशन नाही तिथलं निगेशन काढून घ्या. म्हणजे सॉरी, जिथं निगेशन आहे तिथलं निगेशन काढून घ्या, जिथं निगेशन नाही तिथं देऊन द्या, आणि जिथं अँड असेल त्याला ऑर करा, ऑरच्या ठिकाणी अँड करायचं. ठीक आहे, चला बघा आता क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन थर्ड सुद्धा सेम त्याच पॅटर्नचा आहे, तुम्हाला सर्वांना सॉल्व करता येईल. अतिशय सिंपल आहे. बघा काय होईल इथे क्वेश्चन नंबर थर्ड. बघा व्यवस्थित काय होईल, गिवन पी ऑर निगेशन क्यू. याला लावा निगेशन. बघा निगेशन पी ऑर निगेशन क्यू. चला बघा निगेशन मल्टिप्लाय करा, निगेशन पी ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. कुठला झाला हा, निगेशन ऑफ दिस जंक्शन. ओके, चला बघा आता नेक्स्ट निगेशन पी अँड, इथे बघा निगेशन निगेशन आहे, गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग क्यू. हा झाला तुमचा निगेशन ऑफ निगेशन. क्लिअर. जर तुम्ही त्याला शॉर्टकट करतो म्हटलं आन्सर काय त्याचं बघा काय येईल. बघा इथे पी आहे त्याला निगेशन लावा, निगेशन पी ऑरच्या ठिकाणी अँड, आणि इथे निगेशन किंवा ओनली क्यू. याचा तुमचा फायनल आन्सर. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण मेथड तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण बाय प्रोसेस आणि शॉर्टकट फॉर MCQ. ओके, त्यामुळे बघा आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 अतिशय सिंपल आहे. बघा गिवन दिल्या व्यवस्थित, गिवन काय आहे क्वेश्चन नंबर 4, गिवन पी ऑर निगेशन क्यू अँड आर. चला बघा गिवन मध्ये झालं, याला लावा निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड आर. आधी निगेशन या ब्रॅकेटला जाईल, काय विला निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू, नंतर हा अँडचं काय होते ऑर, आणि हा निगेशन याला जाईल आरला, काय विला निगेशन आर. म्हणजेच आता बघा जर तुम्हाला इथे नाव देणं जर समजलं नाही, निगेशन ऑफ कंजंक्शन आहे, डिजंक्शन आहे, तर तुम्ही त्याला सरळ नाव देऊ शकता. कुठलं आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ, काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणारच नाही. झालं. आता हा जो निगेशन फक्त या ब्रॅकेटलाच आहे, त्याला देऊन द्या आतमध्ये काय विला निगेशन पी ऑरचं अँड, नंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू. झालं, ऑर निगेशन आर. म्हणजे कुठला परत इथे तुमचा नियम लागणार आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. इथे बघा आता इथे काय होईल,
निगेशन P अँड निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग Q आहे बरोबर. ऑर निगेशन R. कुठला नियम आहे हा? निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे. म्हणजे हा क्वेश्चन सिम्पल आहे. ओके. जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर पाहिजे असेल कसं काढायचं आहे बघा. काय होईल इथं निगेशन आहे का नाही, काय होईल निगेशन P ऑरच्या ठिकाणी अँड इथले निगेशन गेट कॅन्सल होईल रिमेनिंग Q. ओके. अँडच्या ठिकाणी ऑर आणि इथं R सिम्पल असल्यामुळं निगेशन R. फायनल आन्सर झालं. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण मॅटर समजले असेल. तर आपण क्वेश्चन नंबर 5 बघा आता. चला नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. काय करायचं आहे तुम्हाला? गिवन निगेशन इन ब्रॅकेट P सिंगल इम्प्लिकेशन P ऑर निगेशन Q. बघा इथे काय करायचं तुम्हाला बेसिक नियम माहीत पाहिजे सिंगल इम्प्लिकेशनचा. काय असतो? निगेशन इन ब्रॅकेट P सिंगल इम्प्लिकेशन Q. काय असते याचा नियम बेसिक? काय असते? हा जो P आहे ॲज इट इज P आणि जिथे ॲरो त्याला अँड निगेशन Q. इथे बघा हा जो P ॲज इट इज P अँड आणि इथं हा तुमचा ॲरो आहे याला, हा काय होईल निगेशन P ऑर निगेशन Q. कोणता नियम आहे? निगेशन ऑफ कंडिशनल. ओके. चला बघा आता P अँड फक्त इथेच लावा आता निगेशनचा नियम. काय होईल? निगेशन P ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन Q. कोणता सरळ डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट आहे P अँड निगेशन P अँड निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग Q. ठीक आहे ना. हा झाला तुमचा फायनल आन्सर. इथं राहिला तुमचा नियम निगेशन ऑफ निगेशन. ओके. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 5. ओके. कुठे काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. ओके. आता जर तुम्ही म्हटलं सर याला कसं करा शॉर्टकट, आता तुम्हाला माहिती आहे इथं जिथं ॲरो आहे त्याला फक्त निगेशन लावायचं. म्हणजे काय विला Pला P लिहायचं अँड आता इथं फक्त निगेशन आहे म्हणजे यालाच काय करायचं चेंज कर. काय होईल इथं Pचा डायरेक्ट निगेशन P ऑरचं अँड आणि इथं निगेशन किंवा इथं डायरेक्ट Q. फक्त जिथं ॲरो आहे त्याला फक्त काय करायचं चेंज करायचं. इथला P ॲज इट इज लिहायचं तुम्हाला. Pला P अँड इथं जो त्याला फक्त चेंज केला आपण. जिथं ॲरो आहे त्याला फक्त चेंज करायचं आहे. झालं. क्वेश्चन नंबर 6. चला बघा क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 काय सांगत आहे? क्वेश्चन नंबर 6 गिवन निगेशन P अँड Q ऑर P ऑर निगेशन Q. P ऑर निगेशन Q. आता बघा हा पूर्ण ब्रॅकेट आहे त्यालाच लावायचं आहे निगेशन. ठीक आहे. आधी निगेशन याला जाईल, नंतर हा निगेशन या ऑरला जाईल, नंतर हा निगेशन या ब्रॅकेटला जाईल. काय विला निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे ना. P अँड Q ऑरचं अँड निगेशन P ऑर निगेशन Q. कुठला नियम? निगेशन ऑफ डी मॉर्गन्स लॉ. ओके. चला बघा हा निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग P अँड Q अँड इथे बघा काय होईल निगेशन P. बघा निगेशन P ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन Q. इथे आपण दोन नियम अप्लाय केलेले आहे. पहिला म्हणजे निगेशन ऑफ निगेशन आणि सेकंड आहे निगेशन ऑफ काय डी मॉर्गन लॉ किंवा इथे याला सर्व आपण डी मॉर्गन लॉ म्हणू शकतो. डी मॉर्गन्स लॉ. चला आता शेवटी बघा P अँड Q अँड निगेशन P अँड निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग Q. कुठला आहे? निगेशन ऑफ निगेशन. ओके. हा झाला तुमचा क्वेश्चन.
ठीक आहे. याचा जर तुम्ही म्हटलं सर डायरेक्ट आन्सर कसं काढायचं, तर बघा हा इथे तुम्हाला ब्रॅकेटलाच निगेशन आहे, त्यामुळे हा निगेशन डायरेक्ट कॅन्सल. आन्सर काय तुमचं इथं पी अँड क्यू, ऑरच्या ठिकाणी अँड, इथं काय होईल निगेशन पी अँड क्यू, तुमचं फायनल आन्सर. बघा पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. बघा तुम्हाला दोन्ही पद्धती माहिती पाहिजे, शॉर्टकट आणि बाय प्रोसेस. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. आता बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे, पी और निगेशन क्यू, सिंगल इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू. बघा इथे तुम्हाला सिंगलचा नियम माहीत पाहिजे. बघा गिवन बघा काय आहे, पी और निगेशन क्यू, सिंगल इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू, त्याला लावायचं आहे निगेशन डायरेक्ट. निगेशन. आता तुम्हाला माहीत आहे निगेशन ऑफ कंडिशनल का असते, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू का असते, हा पीला पी लिहायचा, पी अँड जिथं ॲरो आहे त्याला निगेशन क्यू. इथं बघा हा समजा पी आणि हा क्यू आहे, तर पीला पी लिहावं म्हणजे हा ॲज इट इज पी और निगेशन क्यू, हा ॲरो इथे म्हणजे यालाच काय अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा आता इथे हा पी और निगेशन क्यू अँड इथे लावा निगेशनचा नियम. बघा हा कोण झाला निगेशन ऑफ कंडिशनल. करा म्हणतो निगेशन पी अँड सो ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. हा कोणचा आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. चला बघा आता शेवटची स्टेप, पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग क्यू. कोणता नियम झाला इथे निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. आता याला बाय शॉर्टकट मिळत तर कसं करू शकता बघा. बघा हा समजा पी आहे, पीला ॲज इट इज लिहायचं पी, कारण इथे पी असतो ना ॲज इट इज, त्यामुळे पी ॲज इट इज पी और निगेशन क्यू. जिथं ॲरो आहे इथे बघा आहे त्याला काय करायचं अँड, आणि इथं पीला निगेशन पी अँडचं और निगेशन क्यूचं ओनली क्यू. हे तुमचं डायरेक्ट आन्सर. हे तुम्हाला दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन कसा आलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे ना. जर MCQ तुम्ही त्याला डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. जर तुम्हाला क्वेश्चन 2 मार्क विचारला, तुम्हाला जस्टिफिकेशन विचारलं, तुम्हाला व्यवस्थित आन्सर याचं लिहावं लागेल. ओके, चला बघा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. गिवन निगेशन पी और निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. बघा निगेशन बघा आधी या निगेशन या ब्रॅकेटला जाईल, म्हणजे हा निगेशन इन ब्रॅकेट निगेशन पी और निगेशन क्यू, नंतर ऑरला जाईल काय विला अँड, नंतर हाच निगेशन या ब्रॅकेटला जाईल, म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, हा झाला तुमचा डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, चला बघा आता मल्टिप्लाय करा काय विला निगेशन ऑफ निगेशन पी झालं निगेशन ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड सेम प्रोसेस इथं निगेशन पी अँडचं ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. चला म्हणजेच परत डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, नेक्स्ट बघा निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग पी अँड निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग क्यू. ओके, अँड निगेशन पी और निगेशन गेट कॅन्सल ओनली रिमेनिंग क्यू. हा झाला तुमचा निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. डायरेक्ट आन्सर काढतो म्हटलं काय होईल इथे बघा निगेशन पीचं पी, ऑरचं अँड निगेशन क्यूचं क्यू.
झालं. ऑरचं अँड, पीचं निगेशन पी, अँडचं ऑर, निगेशन क्यूचं क्यू. फायनल आन्सर. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 8. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर म्हणजे तुमचा जो एक्झरसाइज 1.4 मधील जो पहिला क्वेश्चन आहे रूल्स ऑफ निगेशनवरचा, इथे हा संपलेला आहे. ठीक आहे ना. याच्यात तुम्हाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. इथे म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 2, इथे रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. विदाउट युजिंग इफ देन. ठीक आहे ना, विदाउट युजिंग इफ देन. आधी बघा तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित म्हणजे क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. तुम्हाला त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे इफ देन न लिहिता त्याचं मिनिंग न चेंज करा तुम्हाला त्याला दुसऱ्या मेथडनं लिहायचं आहे. म्हणजे त्याला इक्विव्हॅलन्स काय आहे बघा. त्याला तर काय आहे बघा, इफ देन म्हणजे काय असतं, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू याचा इक्विव्हॅलन्स याला काय आहे. ठीक आहे ना. आता हा जो इक्विव्हॅलन्सचा नियम आहे तो तुम्हाला लॉ ऑफ अल्जेब्रामध्ये आहे. जर तुम्हाला तिथे समजला असेल तिथे कुठलीही अडचण येणार नाही. याचा बघा आता हा मला नियम लक्षात ठेवत असेल तर मी काही याला डायरेक्टली लर्न करणार नाही. मी काय करणार, याला थोडंसं व्यवस्थित समजून घेईल. आता मला जर हा नियम समजून घ्यायचा असेल तर मला माहीत आहे मी याच्या आधीच आत्ताच तुम्हाला निगेशनचा नियम सांगितला. निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू समजून सांगितलेला आहे. आता हा नियम काय असतो, इथे बघा पीला पी असतो अँड जिथं ॲरो त्याला काय असतो निगेशन क्यू. याच्या इथं रिव्हर्स काय करायचं आहे, इथं निगेशन पी लिहायचा ऑर क्यू झालं. म्हणजे निगेशन पी ऑर म्हणजे याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय आहे, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यूचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स निगेशन पी ऑर क्यू. बघा मी याच्यावरूनच याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय हा डायरेक्ट लक्षात ठेवला बघा, दोनपैकी कुठला पण एक लक्षात ठेवा. मी हा लक्षात ठेवला, याच्यावर मी नेहमी हे लिहित असतो. ठीक आहे ना. तुम्ही सुद्धा सेम प्रोसेसनं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जर तुम्हाला लॉ माहीत असेल इथं सेम प्रोसेस अप्लाय करा. ठीक आहे, तुम्हाला कुठेही अडचण येणार. म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन असेल तर त्याचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतो, निगेशन पी ऑर क्यू. आता बघा इफ ए मॅन इज जस्ट देन ही इज हॉनेस्ट. इथं बघा तुम्हाला माहीत आहे पी, इफ नंतरचा पी असतो काय आहे, ए मॅन इज ए जज. क्यू काय राहील, ही इज हॉनेस्ट. ओके, चला बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला माहीतच आहे, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असते, निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे हा जो वर्बल फॉर्म आहे याच्यानुसार क्वेश्चनला काय होईल, आता निगेशन पी, मग हा जो पी आहे त्याचं निगेशन करा काय होईल, इफ नाही, आता इफ लागणार नाही कारण विदाउट इफ म्हटलेलं बघा. ए मॅन बघा निगेशन पी, ए मॅन इज नॉट ए जज. ए मॅन इज नॉट ए जज. बघा इथं मी नॉट एंटर केलेलं आहे नॉट असल्यामुळे झालं. ऑर क्यू काय आहे, ही इज हॉनेस्ट. ही इज हॉनेस्ट. ओके, ही इज हॉनेस्ट. बघा याच्यात इफ देन होतं पण मी तुम्हाला विदाउट इफ देनचा क्वेश्चन होता त्यानुसार तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्हाला क्वेश्चन द्यायला कुठेही काही अडचण येणार नाही. तुम्हाला ते व्यवस्थित प्रॉपर लक्षात असणं गरजेचं आहे. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. बघा तुम्हाला हे वर्बल फॉर्म किंवा लॉजिकल इक्विव्हॅलन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा एक मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आता बघा इफ, इथे इफ आहे बघा, इथे तुम्हाला थोडंसं प्रिंट मिस्टेक असेल. इथे इफ चला बघा पी काय आहे, 2 इज ए रॅशनल नंबर. देन नंतर काय असते, क्यू काय आहे, √2 इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. चला बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असते,
निगेशन पी और क्यू, हे जर तुम्हाला माहीत असेल आन्सर काढते. बघा याच्यानुसार लिहून टाका काय होईल ते. निगेशन पी म्हणजेच काय, 2 इज नॉट ए रॅशनल नंबर और क्यू का है √2 इज इरैशनल नंबर. ठीक आहे, √2 इज इरैशनल नंबर. बघा 2 इज नॉट आहे, इज टू इज नॉट ए रॅशनल नंबर और √2 इज इरैशनल नंबर. झालं क्वेश्चन नंबर सेकंड. आणि क्वेश्चन नंबर थर्ड कुठला आहे, इफ. इथे परत इफ आहे, इथे परत इफ आहे. इफ पी मध्ये काय लिहायचं आहे, इफ नंतरचा पी मध्ये लिहा व्यवस्थित. काय लिहिते, f(2) = 0 आणि क्यू मध्ये काय येईल, f(x) इज डिव्हिजिबल बाय x - 2. x - 2 याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, p सिंगल इम्प्लिकेशन q. याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असते, निगेशन p और q. निगेशन p और q. इथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, ठीक आहे ना. म्हणजे हे थोडंसं व्यवस्थित तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. निगेशन p काय आहे, f(2) इज नॉट इक्वल टू 0. ओके, और क्यू का रहेल, f(x) इज डिव्हिजिबल बाय x - 2. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर थर्ड. म्हणजे आपण आज या ठिकाणी एक्झरसाइज 1.4चा पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन दोन्ही पण बघितलेला आहे. ठीक आहे ना. याच्यात तुम्हाला कुठेही काही अडचण असेल, ठीक आहे ना, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रा स्टेटमेंट बघितलेला आहे. तर आता आपल्याला क्वेश्चन नंबर थर्ड इथे सॉल्व करायचा आहे. आता हा जो क्वेश्चन नंबर थर्ड आहे बघा, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजे तुम्हाला अल्जेब्रा स्टेटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. आणि हा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला सेक्शन डी मध्ये 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बऱ्याचदा एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर चला बघू आता क्वेश्चन नंबर थर्ड मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा, P double implication Q is logically equivalent to P and Q or negation P and negation Q. बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. पण तुम्हाला ट्रूथ टेबलचा यूज करायचा नाही, ठीक आहे ना. तर तुम्हाला इथे जे अल्जेब्रा स्टेटमेंट आहे त्याचा यूज करायचा आहे आणि तुम्हाला लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा व्यवस्थित, लेफ्ट हँड साइड P डबल इम्प्लिकेशन Q. आता तुम्हाला याचा जो बेसिक नियम आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, P सिंगल इम्प्लिकेशन Q याचा बेसिक नियम काय सांगतो आपल्याला, निगेशन P और Q. आणि बघा P इकडून Q बघितलं तर निगेशन P और Q, आणि Q सिंगल इम्प्लिकेशन P असेल तर काय असतो नियम, बघा निगेशन Q और P. बघा इथे जर आपण विचार केला, P इकडून Q बघा आधी काय होईल, P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q सिंगल इम्प्लिकेशन P. याचं नाव आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. ओके. आता बघा P सिंगल इम्प्लिकेशन Q चा बेसिक नियम, निगेशन P और Q अँड निगेशन Q और P. हा झाला तुमचा कंडिशनल. ओके. आता बघा तुम्हाला या ठिकाणी जो लॉ आपल्याकडे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता तुम्हाला माहित आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो तुम्हाला, P अँड Q और
आर असेल तर काय करायचं आहे, या पी आणि याला मल्टिप्लाय करा आधी. काय होईल, पी अँड क्यू. और आता हा जो पी अँड यांनी काय करा, आरला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल, पी अँड आर. बघा हा तुमचा आहे डिस्ट्रीब्युटिव्हला, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इकडच्या म्हणजे तुम्हाला इकडच्या बाजून जर समजा इकडची बाजू येत असेल तर तुम्हाला इकडच्या बाजून सुद्धा तुम्हाला इकडची बाजू यायला पाहिजे. बघा तर काय करायचं आहे, दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा, व्यवस्थित कॉमन काय आहे, पी अँड पी अँड. बघा पी अँड आपण कॉमन काढला तर रिमेनिंग क्यू और आर. बघा क्यू और आर. बघा तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्हला अप्लाय करायचा आहे. तर ठीक आहे. बघा आता हा जो निगेशन पी आहे, निगेशन पी हा पूर्ण याला मल्टी. बघा निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी. ओके इथला और नंतर क्यू अँड निगेशन क्यू और पी. ओके बघा तुम्हाला एकदा व्यवस्थित समजून घ्या, वाटलं काही अडचण असेल तर. बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो निगेशन पी आहे, निगेशन पी बघा, निगेशन पी हा पूर्ण ब्रॅकेट बघा अँड निगेशन क्यू और पी. ओके नंतर और इन ब्रॅकेट क्यू अँड काय होईल, निगेशन क्यू और पी. हा कोणता नियम झाला इथे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा इथे परत इथे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेपरेट सेपरेट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. जो आपण आता बघितला सेम पॅटर्न. बघा आता यांनी याला मल्टिप्लाय करा व्यवस्थित. बघा यांनी याला मल्टिप्लाय करा. काय होईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू और नंतर यांनी याला मल्टिप्लाय करा. काय होईल, निगेशन पी अँड पी. झालं क्लिअर. और आता यांनी याला मल्टिप्लाय करा आतमध्ये, क्यू अँड निगेशन क्यू और क्यू अँड पी. बघा यांनी याला मल्टिप्लाय केला आपण. बघा तुम्हाला फक्त इथे आपण काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दोघा ठिकाणी अप्लाय केलेला. म्हणजे अगेन आपण इथे अप्लाय केलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर तुम्ही अप्लाय केला तर त्याच्यानंतर लगेच तुम्हाला डी असतो, नंतर सी, नंतर आय. डी नंतर सी कोणता असतो तुमचा, कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो आपल्याला, कॉम्प्लिमेंट लॉ असतो बघा, पी अँड इथं पी याचं निगेशन पी असेल तर काय असते, पीचं निगेशन पाहिजे आणि अँडमध्ये काय असतं, टी टी टी, बाकी सर्व फॉल्स. ठीक आहे. आणि सेम पॅटर्न असेल तुमचा, पी और निगेशन पी असेल. आपण सर्व लॉचा सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला कुठे काही अडचण असेल तर. आता ठीक आहे, पी और निगेशन पी और असे, और मध्ये काय असते, एफ एफ एफ, बाकी सर्व ट्रू. इथे बघा आता बघा कुठे आहे, बघा हा पी आहे, पीचं निगेशन आहे. इथे बघा क्यू आहे, क्यूचं निगेशन आहे. बघा तुम्हाला या दोन ठिकाणी अप्लाय करायचं आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला मी साईडला सांगलेला आहे आणि आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक लॉ व्यवस्थित समजून घेऊ शकता. ओके लॉ जर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला कुठलाच क्वेश्चन हार्ड जाणार नाही. ठीक आहे. बघा आता निगेशन पी अँड निगेशन क्यू और बघा पी आहे, पीचं निगेशन आहे, अँड मध्ये काय असतं, टी टी, बाकी सर्व फॉल्स. झालं क्लिअर. और नंतर क्यू आहे, क्यूचं निगेशन, अँड मध्ये काय असतं, टी टी टी, बाकी सर्व फॉल्स. एफ और क्यू अँड पी. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ जर आपण अप्लाय केला त्याच्यानंतर 100% आपण अप्लाय करू नेहमी आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ म्हणजे काय असते तुम्हाला माहित आहे, डेंजर. आपण डेंजरचं सिम्बॉल सुद्धा काढलं होतं, डेंजर. बघा काय असते, पी एफ, पी एफ काय असते, पास फेल. बघा काय असते, पी और एफ, पी और एफ, पी असते, पी अँड एफ काय असते, एफ. बघा पी और एफ पी, पी अँड एफ एफ असते. तर बघा हा लॉ बघा व्यवस्थित अप्लाय करा. इथे बघा इथे काय आहे, एफ सोडून पी अँड एफ, एफ सोडून काय इथं बघा, इथं पी और एफ,
एफ सोडून पी असेल तर पी, म्हणजे इथं एफ राहू दे, पण इथं जे असेल पीच्या ठिकाणी ते आन्सर लिहा. इथे कोण आहे पीच्या ठिकाणी? निगेशन पी अँड निगेशन क्यू झालं. और इथे बघा एफ सोडून कोण आहे? क्यू अँड पी. कुठला लॉ झाला हा तुमचा झाला आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आणि आता सर्वात शेवटी बघा तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला व्यवस्थित हे एक्सचेंज करायचं आहे. बघा हे मी आधी लिहिणार आहे क्यू अँड पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू. अदलाबदली करणे म्हणजे काय असते? कम्युटेटिव्ह लॉ. ओके. आता बघा तुम्हाला जो प्रूफ आहे त्या प्रूफमध्ये तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी बघा व्यवस्थित. तुम्हाला पी अँड क्यू आहे म्हणजे हे पी आधी आणि क्यू नंतर, याला सुद्धा काय करा व्यवस्थित मॉडिफाईड करून घ्या. म्हणजे काय विला पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. लॉ कुठला झालेला आहे हा सुद्धा परत कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. आणि हेच काय तुमचं इथे शेवटी RHS. बघा लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आपण प्रूफ केलेला आहे. बघा अगदी सिंपल. तुम्हाला जर लॉ समजले असेल ना तर तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला याच्यामध्ये महत्त्व 3च लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी. तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ओके मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ओके. आता हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे ना. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. चला बघा आता क्वेश्चन नंबर 2. बघा लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पी और क्यू अँड पी और निगेशन पी इक्वल टू लॉजिकली इक्वॅलन्स टू पी. बघा लेफ्ट हँड साइड काय आहे? पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू. पी और निगेशन क्यू आपल्याला काय करायचं आहे? पी आन्सर आणायचं. बघा आता तुम्हाला माहित आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो. बघा एकदा परत बघा व्यवस्थित. पी और क्यू अँड आर असेल. ठीक आहे ना. तर आपण काय करू त्याला मल्टिप्लाय करा आतमध्ये. हा पी और या क्यूला करा मल्टिप्लाय. काय होईल? पी और क्यू नंतर हा अँड नंतर पी ऑरनी आरला करा. काय होईल? पी और आर. बघा तुम्हाला दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. ठीक आहे ना. आता बघा इथे तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला ही बाजू माहिती असेल तुम्हाला ही बाजू सुद्धा काढता यायला पाहिजे. तर काय करा तुम्हाला व्यवस्थित इथे तुम्हाला पी और बघा इथे कोण आहे कॉमन? पी और बघा कॉमन बघा तरी कोण आहे? कॉमन कोण आहे? पी और. आता राहिला कोण इथला? क्यू अँड आणि शेवटी आर. इथे बघा दोघांमध्ये कॉमन कोण आहे? पी और आहे कॉमन. कॉमन काढा. पी और क्यू अँड निगेशन क्यू. कॉमन काढणे म्हणजे काय असते तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला पहिला लॉ. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला असेल त्याच्यानंतर लगेच तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय करा. कॉम्प्लिमेंट लॉ काय असते बघा तुम्हाला माहित पाहिजे. पी अँड निगेशन पी. पीचं निगेशन असेल आणि अँड म्हणजे काय असतं? टी बाकी सर्व फॉल्स. बघा फॉल्स. आता पी असेल किंवा क्यू असेल सेम लॉ अप्लाय करा. इथे बघा कोण आहे? पीच्या ठिकाणी क्यू आहे. इथे बघा आता क्यू आहे. क्यूचं निगेशन आहे. अँड म्हणजे काय असतं? टी बाकी सर्व फॉल्स. पी और एफ हा झाला तुमचा कोणचा लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता हा झाला कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर तुमचा लगेच 100% जो लॉ असतो तो म्हणजे कोणता असतो? आयडेंटिटी. म्हणजेच काय? डेंजर. बघा डेंजरला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. डेंजर काय असते? पी एफ काय असते? पास फेल. मी तुम्हाला लॉ सर्व व्यवस्थित एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. प्रत्येकला तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि त्याच बेसवर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता बघा पी और एफ काय असते? तर पी और एफ काय असते? बघा पी और एफ इथं असते पी आणि पी अँड एफ काय असते? आन्सर एफ. बघा पी और एफ सोडून पी असेल तर पी. ठीक आहे ना. इथे बघा पी और एफ सोडून कोण आहे इथं? पी. तर आन्सर काय तुमचं इथं? पी. आणि कोणचा लॉ झाला हा लॉ झालेला आहे तुमचा आयडेंटिटी.
ठीक आहे, आयडेंटिटी लॉ. आणि इथे बघा हेच काय तुमचं शेवटी RHS. चला, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. अतिशय सिंपल क्वेश्चन होता, तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड हा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर थर्ड बऱ्याचदा एक्झाममध्ये आलेला आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आपल्याला लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा आता लेफ्ट हँड साईड बघा व्यवस्थित. लेफ्ट हँड साईड काय आहे, P and Q और निगेशन P and Q और P and निगेशन Q. आता तुम्हाला माहीत आहे क्वेश्चनमध्ये तुम्हाला बघायचं आधी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जर समजा तुम्हाला लॉंग क्वेश्चन असेल, मोठा असेल, तर तुम्हाला तिथे बघायचं आहे कॉमन काय निघते. कारण कॉमन काढण्यामध्ये शेवटी काय असतं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉमन काढणे किंवा मल्टिप्लाय करणे. तर तुम्हाला मल्टिप्लाय कुठे करायचं आहे, कॉमन कुठे काढायचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथे बघा दोघांमध्ये लॉंग क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. तर तुम्हाला कॉमन कुठे काय निघते का, तर तुम्हाला बघायचं आहे कॉमन काय याच्यामध्ये. बघा इथे बघा हा जो पी एन आहे इथे आहे आणि हा पी एन इथे आहे. तुम्ही काय करणार, हा पी एन हा जो ब्रॅकेट इकडे घेईल आणि हा ब्रॅकेट इकडे न्यायचा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अदलाबदली करा. अदलाबदली करणं म्हणजे काय असते शेवटी कम्युटेटिव्हला. बघा आता काय लिहिते, P and Q और P and negation Q, ओके, और निगेशन P and Q. बघा आता दोघांमध्ये कॉमन कोण आहे, कॉमन बघा P and कॉमन आहे तर कॉमन काढा P and. तर रिमेनिंग इथला Q, इथला और, इथला निगेशन Q, ओके, और निगेशन P and Q ॲज इट इज. कॉमन काढणे म्हणजे काय असते शेवटी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला तर त्याच्या लगेच लॉ असतो म्हणजे कोणता असते, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय असते बघा, बघा P और निगेशन P. P आहे Pचं निगेशन आणि ऑर मध्ये काय असते, इथे बघा ऑर आहे का अँड आहे, इथे ऑर आहे. ऑर मध्ये काय असते T बाकी सर्व फॉल्स आणि सॉरी ऑर मध्ये काय असते F बाकी सर्व ट्रू. F बाकी सर्व ट्रू. इथे बघा Q आहे, Qचं निगेशन आहे. ऑर मध्ये काय असते F बाकी सर्व ट्रू. म्हणजे काय झाला P and T और निगेशन P and Q ॲज इट इज. बघा म्हणजे कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. बघा DC नंतर कोणता असेल आता तुमचा परत आयडेंटिटी लॉ. बघा तुम्हाला मी वारंवार प्रत्येक लॉ समजून सांगत आहे. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय असते शेवटी डेंजर. बघा परत P काय असते टाइम पास. बघा आता इथे P and T बघा दिसते का तुम्हाला, P and T शेवटी काय असते आन्सर P. बघा T सोडून जो असेल तो P आहे तर P. इथे कोण आहे T सोडून P, आन्सर P और निगेशन P and Q. म्हणजेच कुठला आहे आयडेंटिटी म्हणजेच डेंजर लॉ. झालं क्लिअर. आता बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो P और आहे याला आतमध्ये मल्टिप्लाय बघा. म्हणजे तुम्हाला इथे DC आहे, परत तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, मल्टिप्लाय करणे कारण आता कॉमन निघू शकत नाही. नंतर कॉम्प्लिमेंट लॉ आणि शेवटी आयडेंटिटी लॉ. म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाईल व्यवस्थित प्रॉपर. बघा आता या P और याला मल्टिप्लाय करा, काय विला P और निगेशन P and P और Q. P और Q. आता बघा इथे लॉ तुमचा अप्लाय झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. आता बघा इथे परत D नंतर कोणता असते बघा, D झाला की नंतर लगेच कोणता असते C म्हणजेच कॉम्प्लिमेंट. बघा P और निगेशन P. और मध्ये काय असते F बाकी सर्व ट्रू. F बघा P आहे, Pचं निगेशन आहे. और मध्ये F बाकी सर्व ट्रू. T and P और Q हा झाला तुमचा कोणता आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ झाला लगेच कोणता असते आयडेंटिटी लॉ म्हणजे डेंजर. बघा P and T, P असते म्हणजे T सोडून P आहे तर P. इथे कोण आहे T सोडून P और Q. ठीक आहे ना. म्हणजे तुमचा आन्सर काय शेवटी इथं P और
क्यू बघा, पी और क्यू हा झाला तुमचा आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. ओके, आणि शेवटी तुमचं काय झालं हे राईट हँड साईड, म्हणजे आपलं लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड इथे प्रूफ झालेलं आहे. ओके, तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो. ओके, बघा क्वेश्चन नंबर 4 आणि आपला हा एक्झरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कारण महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे ना, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा आता लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईड बघा, निगेशन इन ब्रॅकेट पी और निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट. बघा हा तुम्ही बघा लेफ्ट हँड साईड झालेला आहे. इथं बघा निगेशन आणि इथे तुमचा कंडिशनल आहे, म्हणजे तुम्हाला इथे निगेशन ऑफ कंडिशनल तुम्हाला लॉ बघा, निगेशन ऑफ कंडिशनल पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, तुम्हाला हा लॉ माहिती पाहिजे. आता हा लॉ काय सांगतो, पी आहे जो इथे असतो पी, तो पी लिहायचा पी अँड जिथं ॲरो आहे त्याला असतो निगेशन क्यू. पी अँड निगेशन म्हणजे जिथं ॲरो आहे त्याला काय असतो निगेशन क्यू. इथे बघा आता हा तुमचा समजा पी आहे, हा तुमचा समजा क्यू आहे, तर हा तुमचा पी ॲज इट इज काय होईल इथं पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू, म्हणजे कोण झाला हा निगेशन ऑफ कंडिशनल, निगेशन ऑफ कंडिशनल. ओके, आता बघा इथे पी और निगेशन क्यू ॲज इट इज अँड इथे बघा तुम्हाला या निगेशनना आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल निगेशन पी अँडचं काय होते और आणि निगेशन निगेशन गेट कॅन्सल, रिमेनिंग ओनली क्यू, म्हणजे कोणतं झाला निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणा किंवा सरळ सरळ त्याला तुम्ही डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ झालं. आणि हे झालं तुमचं शेवटी राईट हँड साईड. ओके, जर तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. ओके, आता बघा हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. आपण चारही पण क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतलेला आहे. तुम्हाला लॉमध्ये कुठे काही अडचण असेल तर आपण आधी लॉवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन त्याला व्यवस्थित समजून घेऊ शकता. ओके, कारण हा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे, बऱ्याचशा मुलांना समजत नाही, त्यामुळे तुम्हाला कुठे काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.